नमस्कार सर्वांना, माझं नाव जान्हवी पंचपोर. माझ्या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. या चॅनलमध्ये केमिस्ट्री या सब्जेक्ट मधले IIT आणि मेडिकल एंट्रन्स साठी लागणारे जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत आणि त्यातले सब पॉइंट्स त्याचं डिस्कशन तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळेल. आत्ताचा हा जो व्हिडिओ आहे हा कशामधला आहे तर आयोनिक इक्विलिब्रियम हा टॉपिक आपण सुरू केलाय. त्याचे जे व्हिडिओचे सिरीज आहे त्यातला हा नेक्स्ट टॉपिक आहे. ओके, चलो सो लेट स्टार्ट विथ दिस वन. So what we are going to see today is salt hydrolysis. ठीक आहे, सो सॉल्ट हायड्रॉलिसिस हा पार्ट आपल्याला बघायचा आहे. दोन पार्ट मध्ये बघणार आहोत आपण. आता पहिल्या व्हिडिओमध्ये हायड्रॉलिसिस होतं म्हणजे काय होतं आणि कॅटायन्स होतं काय नायन्स होतं तो पार्ट बघणार आहोत. आणि सेकंड पार्ट विल बी मग हायड्रॉलिसिस होतंय तर हायड्रॉलिसिस कॉन्स्टंट काय, डिग्री ऑफ हायड्रॉलिसिस काय, त्याच्या फॉर्म्युले काय ते आपल्याला बघायचं. ठीक आहे, चला तर सुरू करूयात. पहिला पॉइंट, salts or hydrolysis of salt. So before that we should know what is a salt. ठीक आहे, आधी सॉल्ट बघायचं, मग हायड्रॉलिसिस म्हणजे त्यात पाणी टाकायचं बरोबर, आणि मग काय तयार होतं ते बघायचं. ओके, सो बघा, सपोज इफ यू वॉन्ट टू प्रिपेअर अ सॉल्ट, इट इज नथिंग बट ऍसिड प्लस बेस. बरोबर ना, ऍसिड प्लस बेस गिव्स सॉल्ट प्लस वॉटर. टेक वन एक्झाम्पल, NaCl or NaOH. NaOH plus HCl gives NaCl plus water. वॉटर म्हणजे काय, HOH. H कुठनं घेतलाय, ऍसिडचा, आणि OH घेतलाय कोणाचा, बेसचा. ऍसिड मधनं कोण येतं, H, आणि बेस मधनं कोण येतो, OH. ओके, सो इन दिस वे वी गेट ऍसिड प्लस बेस, सॉल्ट प्लस वॉटर. ओके, आता इथं ऍसिड कोणता घेतला आपण, स्ट्रॉंग ऍसिड आहे, आणि बेस पण कोणता आहे, वीक नाहीये, काय आहे, स्ट्रॉंग बेस आहे. बरोबर, स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस. सो याच्या कॉम्बिनेशन मधनं सॉल्ट झालंय, याला काय म्हणतात, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. कळालं. अजून एक एक्झाम्पल बघा. सपोज आय वॉन्ट टू प्रिपेअर सॉल्ट बिटवीन KOH and HCl. Now here this base is strong base but the acid is weak acid. So the salt is KCN. परत एकदा, ऍसिड मधनं काय घ्यायचं, H, बेस मधनं घ्यायचा OH. कळलं ना. सो विच सॉल्ट वी गेट सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस वीक ऍसिड. स्ट्रॉंग बेस वीक ऍसिड. कळलं. सो इन जनरल व्हॉट वी कॅन से, सपोज BA नावाचं एक सॉल्ट आहे. ओके, BA नावाचं एक सॉल्ट आहे. इट मे बी ऑफ एनी ऑफ दिस. तर त्याच्यामध्ये BA कसा तयार झालाय बघा, NaOH मधला Na इकडे आलाय, HCl मधला Cl इकडे आलाय, KOH मधला K इकडे आलाय, HCl मधला Cn इकडे आलाय. बरोबर ना, म्हणजे ऍसिड मधला कोणता पार्ट चाललाय तर anion, आणि बेस मधला कोणता पार्ट चाललाय तर कॅटायन. कळतंय. जेव्हा सॉल्ट तयार होतं, दिस सॉल्ट इज नथिंग बट BA, B प्लस A मायनस. कळतंय. सॉल्ट कोणतं बनतं आपलं, BA नावाचं सॉल्ट, B वरती प्लस, A वरती मायनस, आणि जो प्लस वाला पार्ट आहे विच इज नथिंग बट कॅटायन. दिस कॅटायन पार्ट कम फ्रॉम बेस. कळलं. अँड दिस मायनस वाला पार्ट which we call it as anion. This anion comes from acid. Is it okay? So whenever a salt is formed, it is made up of two ions, one cation, one anion. The cationic part comes from base and anionic part comes from acid. कळलं. तर हे प्रकरण आपलं तयार झालं. So if you combine strong weak, you will get accordingly. Like here strong base weak acid. ते वाला सॉल्ट झालं. अजून एक एक्झाम्पल बघा. If you have NH4OH plus CH3COOH. Okay, NH4OH is weak base and CH3COH is weak acid. यातला OH आणि H गेला, बरोबर ना, ऍसिड H देतो, बेस OH देतो, ते बाहेर गेले, वॉटर झालं, आणि सॉल्ट काय बनलं आपलं, NH4CH3COO. This part is nothing but plus sign and this part is nothing but minus sign. Okay, generally it is written as CH3COO NH4. Okay, and this is salt of weak acid weak base. कळालं. And once again the cation part come from base, anion part come from acid. Okay, done. So this is about first of all how the salts are formed. Okay, आणि आता आपल्याला काय करायचंय तर सॉल्ट हायड्रॉलिसिस. सॉल्ट हायड्रॉलिसिस म्हणजे काय, सॉल्ट तयार आहे, आता त्यांना वॉटर ऍड करून ब्रेक करायचंय.
आता बघा आपल्याकडे हे सॉल्ट तयार आहे आणि त्यांच्यामध्ये आपण वॉटर ऍड करणार आहे. कळतंय? सॉल्ट प्लस वॉटर रिव्हर्स जाणार. कळतंय? सो ऍसिड प्लस बेस गिव्ह सॉल्ट प्लस वॉटर, याला आपण काय म्हणत होतो? न्यूट्रलायझेशन. आता सॉल्ट प्लस वॉटर रिएक्शन काय होणार आहे? रिव्हर्स होणार. यू विल गेट ऍसिड प्लस बेस. कळतंय? सो हायड्रॉलिसिस is reverse of neutralization. Hydrolysis is reverse of neutralization. Once again बघा, फॉरवर्ड रिएक्शन काय लिहिली आपण? ऍसिड प्लस बेस गिव्ह सॉल्ट प्लस वॉटर. याला आपण काय म्हणतो? न्यूट्रलायझेशन. आता आपल्याला काय करायचंय? सॉल्ट हायड्रॉलिसिस. हायड्रॉलिसिस म्हणजे काय? सॉल्ट मध्ये वॉटर ऍड करायचंय. हायड्रॉ म्हणजे पाणी, लिसिस म्हणजे ब्रेकिंग. So we are going to break this salt using water. Hydrolysis. So hydrolysis झालं की रिएक्शन रिव्हर्स मारणार. So it is reverse of neutralization. कळलं? ओके, चलो. सो लेट स्टार्ट विथ दिस पॉइंट, सॉल्ट हायड्रॉलिसिस. ओके, आता बघा काय होणार आहे. फर्स्ट थिंग we have to remember the point related to strong and weak. Strong and weak. Okay, we have already seen these definitions. Strong म्हणजे काय? Weak म्हणजे काय? We have seen strong acid, weak acid, strong base, weak base, strong electrolyte, weak electrolyte. कळते? त्याच्यावर स्ट्रॉंग आणि वीक वर्ड येतो. त्या स्ट्रॉंग म्हणजे काय, वीक म्हणजे काय बघा. स्ट्रॉंग म्हणजे काय? विच डिसोसिएट्स कम्प्लिटली. त्यांना काय म्हणायचं? स्ट्रॉंग. आणि वीक म्हणजे काय? विच डिसोसिएट्स टू अ स्मॉलर एक्सटेंट. त्यांना काय म्हणायचं? वीक. कळलं? हे दोन वर्ड लक्षात घ्या, बिकॉज वी आर गोइंग टू यूज दी स्ट्रॉंग वीक 8 टाइम्स. ठीक आहे ना? सो स्ट्रॉंग म्हणजे काय? ज्याचं डिसोसिएशन कम्प्लीट होत आहे. आणि वीक म्हणजे काय? ज्याचं डिसोसिएशन इनकम्प्लीट आहे किंवा काय म्हणत? पार्शल आहे. ओके, सो एक्झाम्पल बघा. समजा BA नावाचा कोणीतरी आहे सॉल्ट आणि तो स्ट्रॉंग आहे. सपोज दिस इज स्ट्रॉंग, then it will break down as B plus plus A minus. Okay, but if BA is weak, then you will get reversible sign. कळतंय? स्ट्रॉंग आणि वीक मध्ये काय डिफरन्स आहे बघा. and you will get B plus plus A minus. But here the value of B plus and A minus will be very very small. लक्षात येते? सो हा डिफरन्स आहे स्ट्रॉंग आणि वीक मध्ये. ओके, आता शॉर्टकट मध्ये कसं लक्षात ठेवा. स्ट्रॉंग विल ऑलवेज डिसोसिएट कम्प्लिटली. ओके, अँड वीक विल नॉट डिसोसिएट. ओके, इन दिस वे यू रिमेंबर. कळते काय सांगते? स्ट्रॉंगचं डिसोसिएशन होणार, वीकचं करायचं नाही. म्हणजे आता आपल्याला पुढे प्रत्येक सॉल्टचं हायड्रॉलिसिस करायचंय आणि मग पुढे जायचं. ठीक आहे, चला सुरू करूयात पार्ट आपण. सो विल टेक फर्स्ट सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. Salt of strong acid strong base. Okay, first of all, how to prepare this salt? We have to take strong acid and strong base. Okay, simple example, NaOH and HCl. So you'll get NaCl. So examples बघा कोणती आहेत? NaCl, KCl, then Na2SO4 sodium sulfate, then KNO3 ammonium potassium nitrate, then AgNO3, NaNO3. रादर जेव्हा NO3 वर्ड येतो तेव्हा लक्षात ठेवायचं की ते सगळे स्ट्रॉंग असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून कोणता घेऊयात आपण? एक एक्झाम्पल बघा, AgCl. AgCl इज नॉट पार्ट ऑफ दिस. ठीक आहे, मी का सांगते? AgNO3 आहे, NaNO3 आहे, पण AgCl नाही. ठीक आहे, चलो. सो स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. आता याचं आपल्याला डिसोसिएशन किंवा हायड्रोलिसिस करायचंय. सो वेन दिस सॉल्ट विल टेक एक्झाम्पल BA नावाचं एक सॉल्ट आहे, त्यांनी वॉटर बरोबर रिॲक्ट केलं. ओके, कोणतं हे? सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. वॉटर बरोबर गेला, वॉटरचं ब्रेकडाऊन कसं करायचं? HOH, H प्लस OH मायनस, आणि BA कसा? B प्लस A मायनस. आपल्याला काय माहितीये? B प्लस बेसचा पार्ट आहे, B प्लस जाणार कोणाकडे? OH कडे. A मायनस ऍनायनचा पार्ट आहे, ऍसिड. सो A मायनस जाणार कुठं? H प्लस कडे. ओके, सो व्हॉट वी गेट हिअर? B
OH प्लस HA. बघा, रिव्हर्स ऑफ न्यूट्रलायझेशन. सॉल्ट प्लस वॉटर काय मिळालं आपल्याला? बेस प्लस ऍसिड. कळालं की नाही? आणि आता हा बेस कोणता आहे रे? स्ट्रॉंग आहे का वीक आहे? इट इज अ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. सो दिस बेस इज स्ट्रॉंग बेस अँड दिस ऍसिड इज स्ट्रॉंग ऍसिड. बरोबर. आणि आता स्ट्रॉंगचं मिनिंग काय? स्ट्रॉंग विल डिसोसिएट कम्प्लिटली. डिसोसिएट म्हणजे तो असा ब्रेकडाऊन होणार आहे, असा कंबाईन फॉर्म मध्ये राहणार नाही. म्हणजे काय होणार आहे बघा, दिस BOH विल ब्रेक डाऊन ॲज B प्लस प्लस OH मायनस. सिमिलरली HA will break down as H plus plus A minus. Okay, why they will break down? Because they are strong. आणि आपण हे सगळे काम वॉटर मध्ये करतोय, तर वॉटर भरपूर आहे, सो हे दोघं जण काय होणार आहेत? सेपरेट होणार. ओके, अँड दिस HOH they will form water H2O. इज इट ओके? फार गोंधळ झालाय, पहिल्यापासून बघूया. BA नावाचं सॉल्ट आहे, वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलं. यू शुड गेट द सॉल्ट, सॉरी द ऍसिड अँड बेस BOH अँड HA. They are strong, so they will dissociate completely. They do not remain in combined form, and what we get breakdown. ठीक आहे. मग BOH मधला OH आणि HA मधला H कंबाईन होऊन काय होणार आहे? वॉटर. ओके, सो व्हॉट इज फायनल थिंग फॉर सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस? When BA, the salt of strong acid strong base, will combine with water, what we get B plus. बघा, B प्लस मिळणार आहे ऍक्वेस फॉर्म मध्ये, प्लस काय मिळणार आहे आपल्याला? A मायनस ऍक्वेस फॉर्म अँड प्लस H2O. कळाले काय झालंय? वाय एम रायटिंग लाईक दिस? बिकॉज दे विल डिसोसिएट कम्प्लिटली, दे डू नॉट रिमेन इन कंबाईन फॉर्म. आणि येस ऑब्वियस B प्लस आणि A मायनस हे AQ लिहिले ना. AQ म्हणजे काय? त्यांच्या कडेनी वॉटरनी कव्हर केले. याला आपण वर्ड कोणता वापरतो? हायड्रेटेड. हायड्रेटेड, इट इज नॉट हायड्रॉलिसिस. हायड्रेटेड म्हणजे काय? ओला झाला, असं लक्षात ठेवा. ओके, दे आर कव्हर्ड बाय वॉटर, दॅट्स वाय दे विल नॉट रिकंबाईन. म्हणजे प्लस मायनस अट्रॅक्शन वगैरे होत नाही. कळाले? ते सेपरेट सेपरेट राहणार. इज इट ओके? So this is about salt of strong acid strong base. Okay, so I will summarize over here. Salt of strong acid strong base, when they will combine, the salt is BA. When we react with water, what we get B plus aqueous plus A minus aqueous plus H2O. Is it okay? And this B plus and A minus remains in hydrated form. Okay, hydrolysis वेगळं आणि hydrated वेगळं. चलो, now next one. We'll take next salt of strong acid weak base. Salt of strong acid weak base. स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस म्हणजे फॉर एक्झाम्पल स्ट्रॉंग ऍसिड घेतलं HCl, किंवा अजून कोण घेऊयात H2SO4, आणि वीक बेस घेऊयात NH4OH. सो काय तयार होणार आहे इथं आपल्याकडं? NH4Cl, किंवा दुसरा काय तयार होणार आहे इथं? NH4 ट्वाइस SO4. कळलं ना? कॅटायन आणि एनायन, ऍसिड मधला एनायन, बेस मधला कॅटायन, त्यांना कंबाईन करून आपल्याला सॉल्ट बनवायचे. कळले? सो एक्झाम्पल्स ऑफ दिस सॉल्ट आर NH4Cl, त्याच्यानंतर NH4 ट्वाइस SO4 and so on. You can take NO3 also. ठीक है? So these are the examples. Let us see how to hydrolyze them. Suppose the salt is BA, which is a salt of strong acid weak base. आता एक strong आहे आणि एक weak आहे. एक dissociate करायचा, एक नाही करायचा. So when it combines with water, what we get? First of all, cation will go with OH, anion will go with H. We'll get BOH plus HA. बरोबर? नेक्स्ट वन, जो BOH आहे, BOH हा कोणता बेस आहे आपला? वीक बेस. बरोबर? अँड नेक्स्ट वन HA, HA काय आपला? स्ट्रॉंग ऍसिड. बरोबर? सो बेस आपला BOH वीक आहे, म्हणजे तो डिसोसिएट करायचा नाही. पण HA स्ट्रॉंग आहे, त्याचं मात्र डिसोसिएशन करायचं. काय होणार आहे? H प्लस आणि A मायनस. कळालं का? ओके, सो व्हॉट डज इट मीन? बघा काय होतंय,
Ba plus H2O when combined you will get BOH plus H plus and A minus. हा एकत्र राहिला आणि हे ब्रेकडाऊन झालं. जो वीक आहे तो एकत्र ठेवायचा, जो स्ट्रॉंग आहे त्याला ब्रेकडाऊन केलं. So what is final reaction? I'll write the same here. Ba plus H2O we get BOH plus H plus A minus. कळलं? And this H plus and A minus will remain in aqueous phase. ओके, आता बघा BOH जो तयार झालाय, दिस BOH आपण याला काय म्हणतोय, वीक बेस, बरोबर. सो हा BOH कसा बनलाय बघा, यातला B घेतलाय आणि यातला OH घेतलाय, बरोबर ना. हाऊ दिस BOH इज फॉर्म, B प्लस प्लस OH मायनस, बरोबर ना. हा OH मायनस आला कुठनं, वॉटर मधनं. दिस OH मायनस इज नॉट फ्रॉम it's outside, it is from water, and what we get here, BOH plus H plus. कळाली का रिएक्शन? B plus बघा परत एकदा काय झाली रिएक्शन, B plus, and similarly I'll write another reaction also. When A minus will react with water you will get HA plus OH minus. Okay, now just observe the two reaction. B plus combine झाला वॉटर मधल्या OH बरोबर, H plus दिले. A मायनस कंबाईन झाला वॉटर मधल्या HA बरोबर आणि ही रिएक्शन झाली. कळले? वॉटर यूज केले की वॉटरचं ब्रेकडाऊन झालंय, मग या रिएक्शनला आपण काय म्हणतो, हायड्रॉलिसिस, बरोबर. हे काय झालं, हायड्रॉलिसिस. वर्ड बघा इथं हायड्रेटेड लिहिलंय, इथं हायड्रॉलिसिस लिहिलंय. आता बघा BOH वीक आहे, म्हणजे ही जी रिएक्शन आहे याच्यामधला जो प्रॉडक्ट आहे तो कंबाईन फॉर्म मध्ये राहणार आहे. हा प्रॉडक्ट स्ट्रॉंग झाला. स्ट्रॉंग म्हणजे वीक स्ट्रॉंग नाही, बॉन्डच्या बाबतीत. म्हणजे काय सांगायचं मला, ही रिएक्शन रिव्हर्स जाणार नाही. इट मेनली रिमेन्स इन दिस फॉर्म. वाय? बिकॉज इट इज अ वीक, इट डू नॉट लाईक टू डिसोसिएट. याला बॅकवर्ड जायला आवडत नाही. बट व्हॉट अबाउट दिस HA? HA इज व्हेरी स्ट्रॉंग, इट लव्स टू डिसोसिएट. हा कायमच असा काय होणार आहे, ब्रेकडाऊन होणार H प्लस आणि A मायनस, आणि हा HOH काय होणार आहे, वॉटर होणार, आणि A मायनस बिचारा मागं राहणार. लक्षात आलं ना? ओके, सो व्हॉट इज द थिंग, A मायनस मागं राहणार, म्हणजे A मायनस आहे तसंच राहिला, पण B प्लसचा मात्र BOH झाला. A मायनस आहे तसाच राहिला, पण B प्लसचा काय झाला, BOH झाला. म्हणजे B प्लसचं काय झालं, इथं हायड्रॉलिसिस झालंय. B प्लसचा काय झालंय, हायड्रॉलिसिस झालंय, आणि A मायनस तसाच राहिला. आर यू गेटिंग दिस पॉइंट? ओके, आणि B प्लसचं हायड्रॉलिसिस झाले म्हणजे कॅटायनचं हायड्रॉलिसिस झाले. कळलं? सो व्हॉट यू कॅन से हियर, what we can say, this BOH is formed from water, so BOH have undergone hydrolysis while this A minus is hydrated. Okay, hydrated word इथं होता, तो इथं आला. कळलं? आणि हायड्रॉलिसिस झालं, कोणतं झालं, हे B प्लस आहे, सो इट इज कॅटायनिक हायड्रॉलिसिस. लक्षात आलं? ओके, नाउ विल गो फॉर द नेक्स्ट वन, सॉल्ट ऑफ weak acid strong base. weak acid strong base. ओके, आधी एक्झाम्पल बघूयात, आता डिरेक्टली लिहूयात. वीक ऍसिड कोणतं घेऊयात, CH3COOH, नंतर HCN, हे दोन वीक ऍसिड घेऊयात. स्ट्रॉंग बेस कोणता घेता येईल, NaOH, KOH. ठीक आहे, सो कोणतं घेऊयात आपण बघा, CH3COONA, बरोबर ना, स्ट्रॉंग बेस वीक ऍसिड. अजून KCN, स्ट्रॉंग बेस वीक ऍसिड. अजून कोणता, NaCl, एक्सेट्रा. कळलं काय करायचं, स्ट्रॉंग बेस आणि वीक ऍसिड कंबाईन केले. चलो, सो सपोज दिस सॉल्ट इज BA. when combined with water, first product is BOH plus HA, बरोबर. and now once again weak acid strong base. so आपला ऍसिड कसं आहे, वीक, आणि बेस कसं आहे, स्ट्रॉंग. मग स्ट्रॉंग आहे त्याचं काय करायचं, डिसोसिएशन कम्प्लीट, आणि वीक आहे तो तसाच ठेवायचा. सो हा ब्रेकडाऊन कसा होणार आहे, B प्लस OH मायनस. कळलं? बट HA विल रिमेन ऍज इट इज, बरोबर. सो व्हॉट इज द फायनल थिंग वी गेट, when they combine, HA will remain as it is and B plus and OH minus, they will break down. B plus aqueous and OH minus aqueous.
कळलं ना? चलो, सो विल रिवाइज दिस पॉइंट हायड्रोलिसिस अगेन हियर. काय झालंय बघा, BA चे दोन तुकडे कसे झालेत, B प्लस आणि A मायनस. दे विल कंबाईन विथ वॉटर. ओके, B प्लस कंबाईन झाल्यावर बनला BOH प्लस H प्लस आणि HA कंबाईन होऊन काय तयार झाला, HA प्लस OH मायनस. ओके, दिस BOH इज स्ट्रॉंग. बरोबर, स्ट्रॉंग आहे म्हणजे काय, त्याला ब्रेकडाऊन व्हायला आवडतं, त्याला इकडे मागं जायला आवडतं, त्याला कंबाईन फॉर्म मध्ये आवडत नाही, तो लगेच ब्रेकडाऊन होतो. पण HA कसं आहे, वीक आहे. वीक आहे म्हणजे काय, त्याला ब्रेकडाऊन व्हायला आवडत नाही, तो मागं जाणार नाही. सो HA विल रिमेन ऍज इट इज, वेल BOH विल गो टू B प्लस. आणि BOH चा B प्लस झाला म्हणजे फॉरवर्ड रिॲक्शन झालीच नाही. फॉरवर्ड रिॲक्शन झालीच नाही म्हणजे B प्लसचं हायड्रेशन, B प्लसचं हायड्रॉलिसिस झालंच नाही. कळते ना, वॉटर बरोबर रिॲक्शन झालीच नाही. सो दीज आर नॉट हायड्रोलाइज. आपण यांना काय वर्ड वापरतो, हायड्रेटेड. आणि कोणाचं हायड्रोलिसिस झालंय, कोण वॉटर बरोबर रिॲक्ट झालंय, A मायनस. सो इथं काय झालंय, हायड्रोलिसिस. कळलं? अँड वन्स अगेन, A कोण आहे, प्लस का मायनस, मायनस. म्हणजे हे कोणतं हायड्रोलिसिस झालं, एनायनिक. इज इट ओके? चलो, so this is for weak acid, weak base. Now we'll go for the last one. I'm sorry, this is for weak acid, strong base. Now we'll go for last one, weak acid, weak base. Okay, पेन चेंज झाला, आपण पेन तोच वापरूयात म्हणजे आपल्याला स्क्रीनशॉट काढायला जरा इझी जाईल. वीक ऍसिड, वीक बेस. ओके, सो विल टेक एक्झाम्पल ऑफ CH3COO. म्हणजे हा झाला वीक ऍसिड आणि वीक बेस घेऊयात NH4. ओके, सो अमोनियम ऍसिटेट असं याचं नाव आहे, अमोनियम ऍसिटेट. ओके, सो आपला वीक ऍसिड वीक बेस परत घेऊयात BA. when it will combine with water it will give BOH plus HA. now what is speciality of this, this is also weak base, this is also weak acid. दोघंही weak आहेत. वीक आहेत म्हणजे ब्रेकडाऊन होणार का, नाही होणार. ब्रेकडाऊन असे होणार का, कोणीच होणार नाही. कुणीच होणार नाही म्हणजे कोणता हायड्रोलिसिस झालाय, HA तयार होतं म्हणजे अनायनिक आणि BOH तयार होतं म्हणजे कॅटायनिक. म्हणजे इथं काय होणार आहे, BOH झाला म्हणजे कोणता हायड्रोलिसिस आहे, कॅटायनिक. आणि HA झाला म्हणजे कोणतं आहे, अनायनिक. और in other words what we can say, it will undergo cationic as well as anionic hydrolysis. Is it okay? चला, सो पॉइंट कळालेत का, काय बघितलंय बघा आपण इथे. when we have salts of strong acid, strong base, weak acid, weak base or whatever the combination, in all these combinations the strong material, the strong, जो कोण स्ट्रॉंग आहे, इथं आपण लिहूया जे कोण स्ट्रॉंग आहे त्याचं काय होतंय, हायड्रेशन. हायड्रेशन म्हणजे काय होतंय, ओला होतंय, फक्त AQ. आणि जो वीक आहे त्याचं काय होतंय, हायड्रॉलिसिस. जो वीक आहे त्याचं काय होतंय, हायड्रॉलिसिस. ओके, so in case of salt of strong acid, strong base, there is nothing weak, so there is no hydrolysis. when we say strong acid, weak base, base is weak, base कोण असतो, cation, so you'll get cationic hydrolysis. in case of weak acid, weak base, what is written, HA, acid is weak and A is anion, so anionic hydrolysis. and in case of weak acid, weak base, both are weak, cationic as well as anionic hydrolysis. Is it okay? Chalo, now we'll go for the next part of this hydrolysis and that one is pH. Okay, so pH बघायचा म्हणजे काय, H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर ऍसिडिक, OH मायनस असेल तर बेसिक आणि H प्लस इज इक्वल टू OH मायनस किंवा काही दिसत नसेल तर न्यूट्रल. ठीक आहे, चला. सो इन केस ऑफ स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, मला सांगा इथं प्रॉडक्ट मध्ये इट्स लाईक दॅट प्रोसेस काय, एका बीकर मध्ये BA नावाचं सॉल्ट घेतलं, पाणी टाकलं, स्टर केलं. स्टर केल्यावर काय काय मिळालं आपल्याला, B प्लस मिळाला, A मायनस मिळाला आणि वॉटर मिळालं. H प्लस पण नाही, OH मायनस पण नाही. जेवढे H प्लस आहेत तेवढेच OH झाले, कंबाईन झालं आणि वॉटर बनलं. कळलं? सो व्हॉट अबाउट इट्स pH? pH will be neutral or pH will be equal to 7, isn't it? Why 7? Because H plus आणि OH minus इथं प्रॉडक्ट मध्ये दिसतच नाहीये.
ओके, चलो नाव नेक्स्ट वन. स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस. नावावरूनच कळते स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस. ऍसिड जास्त आहे म्हणजे पीएच ऍसिडिक जाणार. आणि आता रिॲक्शन वरनं बघा काय रिॲक्शन आहे. बीए नावाचा एक सॉल्ट आपण बीकर मध्ये घेतला, त्यात पाणी टाकलं आणि स्टर केलं. स्टर केल्यावर काय मिळालं, BOH प्लस H प्लस आणि A मायनस. फायनली प्रॉडक्ट मध्ये H प्लस दिसत आहेत का OH मायनस दिसत आहेत, H प्लस, म्हणजे हा कोण झाला ऍसिडिक. ओके, सो दिस pH इज ऍसिडिक or it is less than 7. Okay, same way here. Strong weak acid strong base, weak acid strong base. So base is strong, so pH has to be basic. ते कसं प्रूव्ह होतंय बघा, आपल्या फायनल प्रॉडक्ट मध्ये H दिसतंय का OH दिसतंय, OH दिसतंय, म्हणजे pH काय असणार आहे बेसिक. pH is basic. Okay, and the pH is more than 7. Okay, and now last one. In last case दोघं जण वीक आहेत, दोघही वीक आहेत. इथं H प्लस पण दिसत नाही, OH मायनस पण दिसत नाही, बरोबर. पण इट इज नॉट लाईक स्ट्रॉंग. इथं कंपल्सरी सगळेच H आणि OH कंबाईन होऊन वॉटर झाले. इथं काय गंमत आहे बघा, हे वीक असतात. वीक लोकांसाठी आपण काय काढतो, KA आणि KB. KA अँड KB. व्हॉट दे मीन. KA म्हणजे काय, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड, आणि KB म्हणजे काय, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस. बरोबर ना. सो ऍसिड आणि बेस. आता इमॅजिन करा हे दोन वेगवेगळे आहेत ना, दोघंही वीक जरी असले तरी दोघांची एंटिटी म्हणजे दोघं ऍज अ केमिकल डिफरंट आहेत. सो त्यांच्या प्रॉपर्टीज वेगळ्या असतील, म्हणजे ह्या व्हॅल्यूज सेम असतीलच असं नाही. सो सपोज KA इज ग्रेटर दॅन KB, डिसोसिएशन ऑफ ऍसिड इज मोर दॅन B, म्हणजे KAचं किंवा ऍसिडचं डिसोसिएशन जास्त झालं आणि बेसचं डिसोसिएशन कमी झालं. तर सोल्युशन मध्ये H प्लस मिळेल का OH मायनस मिळतील. याचं डिसोसिएशन जास्त झालं, याचं डिसोसिएशन कमी झालं. तर सोल्युशन मध्ये H प्लस मिळेल का OH मायनस मिळेल, H प्लस मिळेल. सो द pH विल बी लेस दॅन 7, ऍसिडिक होणार. बरोबर की नाही. सिमिलरली इफ KA इज लेस दॅन KB, अब क्या होगा, KA इज लेस दॅन KB म्हणजे बेसचं डिसोसिएशन जास्त झालं आणि ऍसिडचं कमी झालं. मग एक्सेस कोण झालं, OH मायनस. सो pH काय होणार आहे तुमचा, मोर दॅन 7. ओके, अँड लास्ट पार्ट, इफ KA इज इक्वल टू KB, कारण की हे पण चान्सेस आहेत नाही तर लहान मोठे नाही ते इक्वल, दोन्ही इक्वल झालं तर हा जेवढा H प्लस देणार आहे तेवढाच दुसरा OH मायनस देणार. कळालं, दोघांचं डिसोसिएशन सेम, दोघांचा एक्सटेंट सेम, सो नंबर ऑफ H प्लस अँड OH मायनस प्रोड्युस्ड विल बी अगेन सेम. दोन्ही सेम झालं म्हणजे pH काय होणार आहे, इज इक्वल टू 7. कळालं. So it is moral of the story, for weak acid and weak base, pH depends upon their Ka, Kb values. Okay, done. चलो, so this is about your salt hydrolysis. मी आता एक छान टेबल तुम्हाला देते, तयार करून देते की ज्याच्यामध्ये तुम्ही स्क्रीनशॉट काढला की तुमच्याकडे कोणाचं हायड्रोलिसिस होतं आणि pH काय मिळतो ते कळेल, आणि मग आपण एक दोन एक्झाम्पल सॉल्व्ह करू. Okay, so this is your table for salt of different strong acid, strong base, which hydrolysis they go show and the pH. कळाले. सो मगाशी जे आपण बघितलंय ते शॉर्टकट मध्ये हे असं. ओके, डन. सो स्क्रीनशॉट काढायला जरा इझी आणि हे पॉइंट जरा लक्षात ठेवा. ठीक आहे, चलो. सो नेक्स्ट पार्ट, लेट अस सी सम एक्झाम्पल्स ऑन दिस पॉइंट. NH4Cl will undergo which type of hydrolysis. आता पुढचं नाही लिहिलं, समजून घ्या. NH4Cl. सो कसं बघायचं, NH4 कोण आहे कॅटायन आणि Cl कोण आहे anion. सो NH4 इज अ पार्ट ऑफ बेस, Cl इज पार्ट ऑफ ऍसिड. बरोबर. सो NH4OH आणि HCl. कळलं बेस आणि ऍसिड कसे बनले. आणि आता बघा कोण स्ट्रॉंग आहे कोण वीक आहे, NH4OH आणि HCl. सो दिस इज नथिंग बट सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस. बरोबर ना. ऍसिड स्ट्रॉंग होणार आणि बेस वीक होणार. ओके, सो वीक बेस असेल तर कोणता हायड्रोलिसिस होता, कॅटायनिक हायड्रोलिसिस. सो द आन्सर इज इट इज कॅटायनिक हायड्रोलिसिस and the pH will be
लेस दॅन 7 ऍसिडिक पीएच होणार. कळालं? नेक्स्ट वन, CH3COONA gives basic solution because of hydrolysis of. ठीक आहे. सो परत ब्रेकडाऊन करा. एनायन पार्ट CH3CO मायनस कोणता आहे? ऍसिडचा. CH3COOH वीक ऍसिड आणि Na कॅटायन पार्ट कोणता आहे? बेसचा NaOH. सो इट इज अ सॉल्ट ऑफ वन्स अगेन काय होणार आहे? स्ट्रॉंग बेस अँड वीक ऍसिड. बरोबर. स्ट्रॉंग बेस वीक ऍसिड असेल तर कोणता हायड्रोलिसिस होतं? अनायनिक हायड्रोलिसिस. कोणता हायड्रोलिसिस झालं? अनायनिक हायड्रोलिसिस. ओके. और अदरवाइज कोणाचं हायड्रोलिसिस झालं? अनायनचं. CH3COO मायनस त्याचं हायड्रोलिसिस झालं. ओके. आणि पीएच काय येणार याचा? पीएच विल बी मोर दॅन 7. ओके. नेक्स्ट वन, salt of NH4OH with strong acid have pH. So NH4OH कोण आहे? वीक बेस आणि सॉल्ट विथ स्ट्रॉंग ऍसिड काय तयार होणार आहे कॉम्बिनेशन? इट विल बी वीक बेस अँड स्ट्रॉंग ऍसिड. बरोबर. मग वीक बेस स्ट्रॉंग ऍसिड काय येणार आहे? पीएच तुमचा लेस दॅन 7. पीएच विल बी लेस दॅन 7. ओके. अँड लास्ट वन, अमोनियम ऍसिटेट शोज. अमोनियम ऍसिटेट आधी फॉर्म्युला लिहायचा. अमोनियम म्हणजे कोण? NH4 प्लस आणि ऍसिटेट म्हणजे कोण? CH3COO मायनस. ओके. सो NH4 प्लस कॅटायन पार्ट कोणता आहे? बेसचा NH4OH वीक बेस झाला. एनायन पार्ट कशाचा आहे? ऍसिडचा वीक ऍसिड झाला. सो दिस इज सॉल्ट ऑफ वीक ऍसिड वीक बेस. बरोबर. आणि सॉल्ट ऑफ वीक ऍसिड वीक बेस कोणता हायड्रोलिसिस होतं? कॅटॅनिक का अनायन? अनायनिक. येस, इट विल शो बोथ. इट विल शो बोथ कॅटॅनिक अँड अनायनिक हायड्रोलिसिस. इज इट ओके? सो आय होप यू गेट दिस टॉपिक. सिंपल कन्सेप्ट आहे. हायड्रोलिसिस कोणाचं होतं? रादर पीएच डोक्यात बसतात, ते काय नुसतं वर्ड बघितलं तरी कळतंय. पण कॅटॅनिक म्हणायचं का अनायनिक म्हणायचं? हायड्रोलिसिस म्हणजे काय? हायड्रोलाइज म्हणजे काय? तो डिफरन्स समजून घ्या. ठीक आहे. सो दिस इज द पार्ट फॉर सॉल्ट हायड्रोलिसिस. व्हॉट वी हॅव सीन, सॉल्ट वॉटर मध्ये गेलं कसं ब्रेकडाऊन होतं. आता पुढचा पार्ट, पीएच लेस दॅन 7 मोर दॅन 7 म्हणजे नक्की किती? बरोबर ना. इज इट 7.5 का 9.5 का 3.5 व्हॉट एव्हर. सो त्या पीएचचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, त्याचा फॉर्म्युला काय ते बघायला पाहिजे. नेक्स्ट वन आपण लिहितोय हायड्रोलिसिस झाले. हायड्रोलिसिस झालं की काय करतो आपण? डिग्री ऑफ हायड्रोलिसिस. नंतर डिसोसिएशन कॉन्स्टंट तसा हायड्रोलिसिस कॉन्स्टंट. कळलं? सो वी आर गोइंग टू डिराइव्ह द टर्म्स KH अँड H फॉर ऑल दीज 4 सॉल्ट्स. ठीक आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पीएच ऑफ दॅट सॉल्ट. ओके. सो दॅट पार्ट विल बी डिस्कस इन नेक्स्ट व्हिडिओ. ठीक आहे. चलो. सो गुड बाय अँड येस लाईक शेअर अँड सबस्क्राईब. आणि येस सेकंड व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. फॉर्म्युलेचं डेरिव्हेशन आहे ते तुम्ही नक्की बघा. ओके. गुड बाय.